अहिल्यानगरमध्ये मार्कंडेय देवस्थानच्या नारळी पौर्णिमा मिरवणुकीला अलोट गर्दी। दरवर्षीप्रमाणे नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त अहिल्यानगरच्या मार्कंडेय देवस्थान ट्रस्ट व पद्मशाली पंच कमिटी ट्रस्टच्या वतीने मार्कंडेय रथोत्सव पालखी सोहळ्याच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। चितळे रोडवर मिरवणूक आल्यावर समाज बांधवांनी व नागरिकांनी अलोट गर्दी केली होती। युवा नेते सचिन जगताप व भाजपाचे महेंद्र गंधे यांच्या हस्ते मार्कंडेय महामुनींची महाआरती करून पालखी मिरवणुकीस सुरुवात झाली। उपस्थित समाज बांधवांनी मार्कंडेय महामुनींचा जय जयकार करत पालखी मिरवणुकीस सुरुवात केली। सजवलेल्या रथात पालखी होती तर मार्कंडेय महामुनींची मोठी मूर्ती सजवलेल्या गाडीवर ठेवण्यात आली। मिरवणुकीच्या अग्रभागी सनई चौघडा, तालयुगी ढोलताशा पथक, टिपरी व लेझिम पथक, लाठीकाठी पथक, कोलालू नृत्य पथक, मल्लखांबाचे पथक, महाकाली नृत्य पथक होते। पालखी सोहळा यशस्वीतेसाठी मार्कंडेय मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत छिंदम, मनोज दुलम, प्रकाश कोटा, अजय म्याना, पद्मशाली पंचकमिटीचे अध्यक्ष संजय वल्लाकट्टी, बालराज सामल, विनायक मच्चा, शंकर हिमूल, माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम, विनायक गुडेवार आदींसह सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले। यावेळी पद्मशाली समाजातील महिला, नागरिक, युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मिरवणुकीदरम्यान सहभागी भाविकांना ठिकठिकाणी महाप्रसाद, अल्पोपहार, पाणी व दूध वाटप करण्यात येत होते। चितळे रोडवरून बागडपट्टी मार्गे मिरवणूक मंदिरात आल्यावर सांगता झाली। प्रतिनिधी महेश कांबळे। आज सालाबाद प्रमाणे पद्मशाली समाजाच्या वतीनं नारळी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतोय। आज सकाळपासूनच श्री मार्कंडेय महामुनींच्या मंदिरामध्ये उत्साहवर्धक वातावरणामध्ये विधिवत पूजा करण्यात आली। अनेक मंत्रमुक्त पद्धतीने पूजा झाली। त्यानंतर पालखी सोहळा हा माननीय या शहराचे आमदार श्री संग्राम भैया जगताप व भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष महेंद्र भैया गंधे यांच्या हस्ते पालखीचं प्रस्थान करण्यात आलं आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व पद्मशाली समाज बांधव या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित झालेलं पाहण्यात आलं। तसंच समाजातील विद्याप्रसारक मंडळ असेल, पंच कमिटी मंडळ असेल, तसंच देवस्थान कमिटी असेल आणि पद्मशाली समाजातील विविध सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व मंडळ या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले दिसलेले आहेत। विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून या कार्यक्रमात प्रदर्शनं त्यांनी दाखवण्यात आलेली आहेत। तरी आज अनेक वर्षाच्या पेक्षा जास्ती मोठ्या संख्येने समाज या कार्यक्रमातील सहभागी झालेला दिसलेला आहे। त्यामुळं मी आज सर्व समाज बांधवांना नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो। तसेच मार्कंडेय महामुनींचं मंदिर गेल्या 4 ते 5 महिन्याखाली आम्ही घेतलं होतं आणि त्याची कामाची सुरुवात एक 4-5 महिन्याखाली भूमिपूजनाचा कार्यक्रम त्यावेळेस केला होता। आज देवस्थानाचं बांधकाम पायाभरणीपर्यंत पूर्ण झालेलं असून लवकरच येत्या काही महिन्यामध्ये मंदिराचं स्लॅब व कळसचं काम पूर्णत्वाकडे येणार आहे। त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व समाज बांधवांना मी आनंदाची बातमी सांगू इच्छितो की लवकरात लवकर मंदिराचं काम प्रगतीपथावर या नवीन देवस्थान कमिटीच्या माध्यमातून पूर्णत्वाकडे जाण्यात येणार आहे। त्यामुळं मी सर्व मंदिराचे सर्व ट्रस्टी, सर्व समाज बांधव यांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। धन्यवाद। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार। ला 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 ला।
विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गातलं नंदनवन साई बन साई बन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन